हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे फ्रेंड्स? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनल सारिकास क्रिएशन्समध्ये। सो आज थोडा व्हिडिओ लेट चालू केलेला आहे। आता ऑलमोस्ट संध्याकाळ होऊन गेलेली आहे, तर लागायचं स्वयंपाकाला। मुलगा आलेला आहे, त्याला वेकेशन्स आहेत, विंटर वेकेशन। सो त्याच्या आवडीचंच बनवायचं आहे। त्याला फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन सूप खायचं आहे आजच्या जेवणामध्ये रात्रीच्या, तर तेच बनवणार आहे। त्यासाठी आणली मी भाजी, तर चला बघूया काय काय आणलेलं आहे ते मी। बाकी भाजी तर आणलेलीच आहे आधीच, पण आता चायनीज बनवायचं आहे तर मग याच भाज्या लागतात मोस्टली। कांद्याची पात, ही शिमला मिरची, हिरवी गाजर आणलेले आहेत मी काही, आणि मोस्टली हे बेल पेपर किंवा ही लाल पिवळी शिमला मिरची म्हणू शकता, ही आणलेली आहे। आणि थोडीशी फरसबी आणि लसूण आणि मिरची आणि आलं हे बारीक चिरून किंवा चॉप करून घेणार आहे मी चॉपरमध्ये। तर चला बघूयात रेसिपी फ्राईड राईस। याआधी मी शेअर केलेली आपल्या चॅनलवरती। एकदम इन्स्टंट बनवते, जास्त काही असं एकदम डिटेल रेसिपी नाही बनवत मी। पटकन असं रेडी मसाला वापरते मी चिंग्सचा, किंवा यावेळेस मला दुसराही भेटलाय केयाचा, तर तोही ट्राय करून बघणार आहे। तर चला पाहूयात रेसिपी। फ्रेंड्स, आता या भाज्या ज्या आणल्या आहेत ना त्या सगळ्या मी साफ करून घेते आणि आता लागणार आहे तयारीला। तुमच्याकडे आजच्या रात्रीच्या जेवणाचा मेनू काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता ही जी फरसबी आहे, हे गाजर आहे, ते सगळं धुवून मी आता हे बारीक चॉप करून घेणार आहे, सूपसाठी पण आणि राईससाठी सुद्धा। तर हे बघा फ्रेंड्स, सगळ्या भाज्या छान अशा धुवून स्वच्छ केलेल्या आहेत। आता त्याला बारीक चिरून घेणार आहे, लसूण आलं ते सुद्धा बारीक चॉप करून घेणार आहे। तर चला पाहूयात मी कशी बनवणार आहे आजचा हा फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन सूपची रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो आता फ्राईड राईस बनवायचं, त्यासाठी राईस आधी आपल्याला शिजवून घ्यावं लागेल। तर त्याच्यासाठी ना मी आता कुकरमध्ये लावणार आहे, जास्त वेळ नाही आहे, पटकन बनवायचं आहे। सो त्याच्या आधी ना मी राईस जो आहे तांदूळ तो पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, धुवून स्वच्छ। आपण त्याला 15 ते 20 मिनिटांसाठी तांदूळ धुवून भिजत घालायचे, आणि मग छान आपला तो जो राईस आहे ना मस्त मोकळा असा होतो आणि आपला फ्राईड राईसही छान बनतो। चला आता आपण तांदूळ पहिले भिजत घालूया। सो मी हा राईस बनवण्यासाठी वापरणार आहे बिर्याणी राईस, जो डीमार्टमध्ये भेटतो। छान असं आपण धुवून घेऊया आणि स्वच्छ करून भिजत घालणार आहे त्याला मी। हा बघा, असा हा बिर्याणी राईस मिळतो, छान असतो, मस्त लांब आणि मोकळा होतो हा राईस एकदम बनवल्यानंतर। मी आता हा 1 वाटी घेतलेला आहे, त्याला छान आता मी धुवून घेते आणि मस्त भिजत घालूया त्याला। आणि मग डायरेक्टली मी कुकरला लावणार आहे। टोपात बनवला तरी छान बनतो, मोकळा होतो छान। आता मी धुवून घेते। सगळ्या भाज्या छान अशा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत। सर्वात आधी मी कांद्याची पात चिरून घेणार आहे, ही आपल्याला सूपमध्ये आणि राईसमध्ये सुद्धा वापरता येणार आहे, त्याच्यामुळे छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे। ज्या आता उरलेल्या शिमला मिरची आहेत, अर्ध्याच वापरल्या आहेत मी, जास्त लागणार नव्हत्या त्याच्यामुळे। आणि 1 पूर्ण शिमला मिरची वापरली, 1 तशीच राहिली आहे। सो ही तशीच फ्रीजमध्ये ओपन न ठेवताना मी काय करते, अशा या काचेच्या कंटेनरमध्ये त्या स्टोअर करते, त्याच्यामुळे त्या फ्रेश राहतात। सो अशा प्रकारे या भाज्या ह्याच्या स्टोअर करायच्या आणि जेव्हा लागतील तेव्हा आपण ह्या काढून वापरू शकतो। सो फ्रेंड्स, ज्या भाज्या आपल्याला वापरायच्या आहेत फ्राईड राईस आणि सूपसाठी ना, त्या मी सगळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आणि सूपसाठी मी आणखीन काय काय बारीक केलेलं आहे किंवा फ्राईड राईसला ते आता तुमच्यासोबत शेअर करते, दाखवते तुम्हाला की मी काय काय घेतलेलं आहे। चला बघूया। तर हे राईससाठी आणि सूपसाठी मी ते बारीक करून घेतलेली आहे कांद्याची पात, थोडीशी सूपमध्ये वापरणार आहे, बाकी सगळी मी राईसमध्ये वापरणार आहे। इथे हिरवी आपली शिमला मिरची, नंतर लाल ज्याला आपण रेड बेल पेपर सुद्धा म्हणतो, इथे आहे फरसबी, ही सुद्धा बारीक करून घेतलेली आहे। इथे आहे येलो पेपर किंवा येलो शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, हे सगळं जाणार आहे फ्राईड राईससाठी। आणि इथे जे मी घेतले ते आहे सूपसाठी, इथे घेतली हिरवी शिमला मिरची, गाजर थोडंसं बारीक करून घेतले, फरसबी इथे सुद्धा घेतलेली आहे मी बारीक चिरून,
आणि ते आलं थोडंसं बारीक करून घेतलेलं चॉपरमध्ये टाकून, आणि लसूण सुद्धा हा राईसमध्ये आणि सूपमध्ये हे दोन्हीही जाणार आहे. आणि ही एक मिरची मी टाकणार आहे सूपमध्ये तिखटपणासाठी. बारीक करू शकतो पण मी बारीक नाही केली आहे, सो अख्खीच तशीच ठेवली, फक्त मध्ये चीर दिलेली आहे त्याला. आणि ह्याच्यात सूपमध्ये ना तुम्ही फ्रेंड्स बारीक कोबी टाकू शकता, कोबी बारीक चिरून, नंतर कांदासुद्धा टाकू शकता. सो मी कोबी नाही घेतला, मशरूम टाकू शकता, पण मी हे एवढंच टाकणार आहे. तर चला पाहूयात आता रेसिपी. फ्रेंड्स आता आपण पाहणार आहोत सूपची रेसिपी, व्हेज मंचाव सूप. थंडीत ही गरमागरम रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप छान लागते, होममेड असल्यामुळे त्रासही होणार नाही. सो तेल आपलं आता छान तापलेलं आहे. त्याच्यात आता मी ॲड करणार आहे थोडंसं आलं, थोडासा लसूण, आणि जी ही एक मिरची घेतली होती ती सुद्धा छान परतवून घ्यायचं आपल्याला. लसूण आलं मिरची छान परतल्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत ना, फरसबी, सगळ्या ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत, गाजर, हे सगळ्या टाकून घ्यायचे आपल्याला. आणि ही शिमला मिरची छान परतून घ्यायच्या आहेत आपण. या भाज्या छान परतल्या आहेत. आता आपण त्याच्यात जे चायनीजसाठी सॉस वापरतो ना ते वापरणार आहे. 1 चमचाभर रेड चिली सॉस, चिंग्सचा वापरते मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठला वापरू शकता. हा सोया सॉस आहे डार्क, तो अर्धा चमचा. ग्रीन चिली सॉस आहे, तो पण अर्धा चमचा. तुम्ही याच्यात विनेगर पण ॲड करू शकता. आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे, विनेगर सुद्धा ॲड करायचं आहे आणि छान हे परतून द्यायचं आहे. तर या भाज्या छान परतल्या आहेत. आता आपण त्याच्यात जे चायनीजसाठी सॉस वापरतो ना ते वापरणार आहे. 1 चमचाभर रेड चिली सॉस, चिंग्सचा वापरते मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठला वापरू शकता. हा सोया सॉस आहे डार्क, तो अर्धा चमचा. ग्रीन चिली सॉस आहे, तो पण अर्धा चमचा. तुम्ही याच्यात विनेगर पण ॲड करू शकता. आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे, विनेगर सुद्धा ॲड करायचं आहे आणि छान हे परतून द्यायचं आहे. आणि आता ॲड करूया गरम पाणी. तुम्हाला जेवढं सूपला घट्ट करण्यासाठी इथे आपण वापरणार आहोत 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉरचं पीठ, सो थोडं पाणी ॲड करून आपल्याला ही कॉर्नफ्लॉरची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ह्याच्यामुळे सूपला छान असा ह्याच्यामुळे काय होतं ना, सूपला छान असा दाटसरपणा येतो. आता आपण हे सूपमध्ये ॲड करून घेऊया. सो छान उकळी फुटलेली आहे सूपला. आता जे आपण कॉर्नफ्लॉरची पेस्ट केलेली आहे ती आपण आता ह्याच्यात टाकून देणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे छान असा दाटसरपणा येतो आपल्या सूपला. हे बघा, लगेच सूप हे आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता ह्याच्यात आपण ॲड करूया चवीनुसार मीठ. आता ॲड करूया चवीनुसार मीठ. आणि आता आपण ॲड करूया 1/2 चमचा काळी मिरी पावडर तिखटपणासाठी. छान मिक्स करून घेऊयात. उकळी फुटली की आपलं हे व्हेज मंचाव सूप आता रेडी झालेलं आहे. हे आपलं गरमागरम व्हेज मंचाव सूप रेडी झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थंडीच्या दिवसात असं गरमागरम सूप जर आपण बनवून पियालो ना तर खूपच छान वाटतं. सो नक्की ट्राय करून बघा. वरून ॲड केलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि ॲड करणार आहे थोडेसे फ्राईड नूडल्स. सो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही व्हेज मंचाव सूपची रेसिपी कशी वाटली ते. आता आपण बनवायला घेणार आहोत फ्राईड राईस. कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल तापलेलं ऑलरेडी. आता हे जे लसूण आणि आलं आहे ते टाकून घेणार आहोत आपण, बारीक चॉप केलेलं. परतून द्यायचं छान. सो लसूण छान परतून झालं, आलं लसूण. आता ॲड करूया छान बारीक चिरलेल्या भाज्या.
सगळ्या शिमला मिरची, हिरवी, लाल, फरसबी आणि ही पिवळी सुद्धा छान परतून द्यायचं आपल्याला. भाज्या ज्या आहेत ना त्या फास्ट त्याच्यावरच छान असं परतून घ्यायचं, जास्त शिजवायच्या नाही आहेत, थोड्याशा अर्ध्या शिजलेल्या ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळे खाताना छान असं क्रंच लागतो या भाज्यांचा. सो आता या भाज्या छान परतून झालेल्या आहेत, आपण ॲड करूयात. त्यावेळेस मी ट्राय करणार आहे हा केळाचा शेजवान फ्राईड राईस मसाला. छान भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत. आता या भाज्या मसाल्यासोबत परतल्यानंतर ह्याच्यात आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत आणि अलगद हाताने हा भात आपल्याला परतवून घ्यायचा. आता या स्टेजला मी थोडी कांद्याची पात टाकून घेणार आहे. छान असा राईस आपल्याला आता परतवून घ्यायचा आहे. अशी शेजवान चटणी पण मी ॲड करते, त्याच्यामुळे आणखीन चव वाढते भाताची. मिक्स करून घेऊयात. फ्रेंड्स, हा छान आपला असा गरमागरम फ्राईड राईस तयार झालेला आहे. सो वरून आता थोडीशी कांद्याची पात ॲड करणार आहे. आता आपण याला सर्व करून घेऊयात. फ्रेंड्स, आपला हा गरमागरम फ्राईड राईस तयार झाला. किती छान असा कलरफुल दिसतोय ना हा राईस. खायलाही तेवढाच टेस्टी आहे. नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या घरी तर हा खूप आवडतो. माझ्या मुलाचं खूप फेवरेट आहे हा. सो आज त्याच्याच फरमाईशमुळे मी हा बनवलेला आहे. वरून टाकणार आहे छान अशी कांद्याची पात आणि सोबत सर्व करणार आहे ही शेजवान चटणी. गरज नाही लागणार पण तरी सर्व केलेली आहे. कसं काय वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. सो फ्रेंड्स, हा रेडी झालेला आहे आपला व्हेज शेजवान फ्राईड राईस. सो कशी काय वाटली तुम्हाला आजची माझी ह्या दोन्ही रेसिपी, व्हेज मंचुरियन सूपची रेसिपी आणि व्हेज शेजवान फ्राईडची रेसिपी, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.